प्रवेशाच्या स्वागताच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो. हे नामदेव राजाराव ताकणे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथराव शेवाळे, आपल्या सगळ्यांचे सहकारी अप्पासाहेब पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखालचा आप आणि अन्य सगळे पक्ष, या पक्षांचे नेते, राष्ट्रवादीचे व्यासपीठाचे सगळे नेते, शेजारच्या तालुक्यातलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे प्रतिनिधित्व करतात ते आमदार अशोकराव पवार, महिला अध्यक्ष भारतीताई शेवाळे, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातव, शिव चव्हाण, शिव झेंडे, आमचे जुने सहकारी माऊली शिंदे, सोहळबाई, डॉक्टर मोहिते, अन्य सगळे सहकारी बंधू भगिनींना, आजचा दिवस दौंडच्या दृष्टीनं, पुणे जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या अनेक वर्ष विचारानं आणि निष्ठेनं एका राजकीय पक्षामध्ये काम करणं ही भूमिका नामदेव बापूंनी घेतली होती. त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आमच्या सगळ्या सहकार्याने त्यांचं अंतःकरणापासून स्वागत केलं. माझी खात्री आहे की गेली अनेक वर्ष त्यांनी या भागात जसं काम केलं त्याच पद्धतीनं, त्याच जिद्दीनं ते असं काम चालू ठेवते. त्यांच्या वडिलांचा, राजाराम ठाकूरांचा माझा संबंध होता. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही एकत्र होतो. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्या काळात माझ्याच होती. आणि मला आठवतं आहे की या तालुक्याच्या अनेक प्रश्नाच्यासाठी अतिशय आग्रही भूमिका नम्रपणे घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. आज त्यांच्या कामाची परंपरा नामदेव बापू पुढे चालू ठेवत आहेत, याचा मला स्वतःला मनापासूनचा आनंद आहे. प्रश्न खूप येतात. आजचं सरकार हे लोकांच्या प्रश्नाच्या संबंधी उदासीन असलेलं असं सरकार आहे. मोदी साहेब, आम्ही लोकांनी एकत्र काम केलं. मी देशाचा कृषीमंत्री होतो, ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांना शेती आणि शेतकऱ्याच्या संदर्भात सतत मदत करण्याची भूमिका ही माझी होती. त्या ठिकाणी पक्ष कधी बघितला नाही आणि ते मोदी साहेबांनी सुद्धा जाहीरपणानं मान्य केलं. पण देशाची सत्ता हातात आल्यानंतर आणि आता 10 वर्ष होऊन गेल्यानंतर साहजिकच काय नक्की झाले, कसं चाललं आहे याचा आढावा हा घेण्याचा अधिकार हा तुम्हाला मला सांगणार नाही. ते सांगतात की आम्ही सगळे निकाल घेतले, 10 वर्षात आम्ही सगळं बदललं. तुझी गमतीची गोष्ट आहे. काही गोष्टी सहज मला आठवल्या
पेट्रोलचा दर, इंधन, पेट्रोल असेल, डिझेल असेल, प्रगतीच्या दृष्टीने त्याची गरज आहे. 2014ला मोदी साहेबांनी राज्य हातात घेतलं आणि त्यात त्यांनी जाहीर केलं 50 दिवसाच्या आत पेट्रोलचा भाव मी 50% कमी करतो. आज त्यांची घोषणा होऊन 3650 दिवस झाले. मी त्याचा हिशोब केला. 3650 दिवस भाव खाली आले. 2014ला 71 रुपये लिटर भाव होता. 50% कमी करतो म्हणजे 35 रुपये तो भाव व्हायला होता. पण आता तो भाव 100 ते 106 आहे. किती आहे? 100, 102, 103, 105, 110 कुठे ना कुठे. म्हणजे 71 रुपयावरनं 50% भाव कमी होणार होता 50 दिवसामध्ये. आणि आज काय झालं? 106 रुपये. याचा अर्थ एकच आहे. शब्द दिला एक, घरचं दुसरं. आया बहिणी आमचं घर सांभाळतात, त्यांना गॅस लागतो. मध्यंतरी सगळीकडे जाहिराती होत्या, गॅसचे भाव कमी केले. काय चित्र दिसतंय? 2014ला घरगुती गॅसचा एका सिलेंडरचा दर 410 रुपये होता. आज 1160 आहे. भाव कमी झाला. 410 कुठं आणि 1160 कुठं. मोदींनी आणखीन एक शब्द दिला. त्यांनी शब्द असा दिला की आम्ही 2 वर्षाच्या आत या देशामध्ये 2 कोटी तरुण मुलांना रोजगार देऊ. आज काय चित्र दिसतं? नोकऱ्या कमी झाल्या, उद्योग कमी झाले. काही उद्योग मोठ्या उद्योगपतींच्या घशात घातले. आणि त्याचा परिणाम काय झाला? आज या देशामध्ये 100 83 मुलं हे बेकार आहेत, त्यांना नोकरी नाही. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ एकच आहे की आश्वासनं खूप दिली, पण तरतूद पूर्तता कशाची त्यांनी केलेली नाही. आज आपल्या भागामध्ये ऊसाचं पीक होतं. सर्वोच्च उल्लेख त्याचा झाला. साखर देशात 2 नंबरची महाराष्ट्रात होती. 1 नंबर उत्तर प्रदेश, 2 नंबर महाराष्ट्र. अपेक्षा अशी होती की सगळं हिंदुस्थानला फिरून आम्ही ज्यादा साखर तयार करतो त्याला किंमत पाहिजे, त्याला बाजारपेठ पाहिजे. बाजारपेठ हवी असेल तर निर्यात पाहिजे. आज काय चित्र दिसतं त्या ठिकाणी? या सरकारने साखरेची निर्यात करायला बंदी केली. इथं साखर जास्त आहे, ती बाहेर पाठवली पाहिजे. 2 पैसे अधिक मिळाले पाहिजेत. ऊसाची किंमत वाढली पाहिजे. आणि त्यासाठी हा निकाल घ्यायचा, पण तो निकाल घेतला नाही. त्याच्याऐवजी निर्यात करायला बंदी करून टाकली. आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी कांदा आणखी काय काय गोष्टी सांगितल्या. त्या सगळ्या गोष्टी मी काही या ठिकाणी सांगत नाही, कारण आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. आणि दुसऱ्या बाजून चित्र काय दिसतंय? दिवसेंदिवस महागाई वाढते, बेरोजगारी वाढते. महागाईच्या संकटामध्ये सामान्य माणसाला घर चालवणं अवघड झालं. ही स्थिती आज देशामध्ये केली. आणि हे करत असताना हे प्रधानमंत्री आज बोलतात काय? बोलतात जवाहरलाल नेहरूंच्या टीका करत. मला काही समजत नाही. जवाहरलाल नेहरू गेले 63 साली स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आयुष्याचा उमेदीचा काळ त्यांनी तुरुंगात घालवला.
15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाही पद्धतीचं सरकार त्यांनी आणलं. उद्योगधंदा, तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रामध्ये भारताची प्रगती कशी होईल हे त्यांनी केलं. आज ते हयात नाही आणि आजचे प्रधानमंत्री स्वतः काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी आज जवाहरलाल नेहरूंच्या टीका टिप्पणी करतात. अनेक गोष्टी आहेत, साधनं जी आहेत सरकारची, ईडी, इन्कम टॅक्स, CBI या सगळ्या गोष्टीचा गैरवापर विरोधकांना त्रास द्यायचा. झारखंड नावाचं आदिवासींचं राज्य आहे, त्या राज्याचा मुख्यमंत्री आदिवासी आहे. केंद्र सरकारच्या धोरणाची टीका केली. मोदी साहेबांनी काय केलं? त्या मुख्यमंत्र्यांना गेले 6 महिने झाले तुरुंगात टाकलं. मुख्यमंत्र्याला तुरुंगात. आत्ताच या ठिकाणी आपचे प्रतिनिधी त्यांनी भाषण केलं. आज काय दिसतं? दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि दिल्लीचा राज्यकारभार अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री अतिशय चांगला करत होते. तिथल्या शाळा, तिथले आरोग्य केंद्र, तिथल्या अन्य सुविधा या बघण्यासारख्या आहेत. देशाचे अन्य राज्याचे लोक त्यांनी केलेला विकास हा बघायला येतात. त्या केजरीवालने एखाद दुसरं धोरण ठरवलं तर आज त्यांना तुरुंगात टाकतं. देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं, ज्यांनी उत्तम काम केलं. आज उत्तर प्रदेश किंवा बंगाल, पश्चिम बंगालमध्ये 3 मंत्री आणि 5 खासदार आज तुरुंगामध्ये आहेत. दिलेली सत्ता मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यासाठी वापरायची नसते. आज दिल्लीमध्ये 1 वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मी स्वतः 2-3दा तिथे गेलो, केंद्र सरकारकडे गेलो. 1 वर्षभर दिल्लीचा उन्हाळा, दिल्लीची थंडी हे सगळं सहन करत 1 वर्षभर त्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर बसतो आणि हे सरकार झुंकून बघायला तयार नाही. तो होता शेतकरी पंजाबचा हरियाणाचा. आज सवन भारताची गव्हाची गरज, तांदूळाची गरज ही पंजाबमधनं भागवली जाते, हरियाणामधनं भागवली जाते. आणि तो शेतकरी शेतीमालाच्या किमती, उत्पादन खर्चाचा विचार करून खतं, औषधं, मजुरी या सगळ्याचा खर्च लक्षात घेऊन वाढवली पाहिजे एवढी एक मागणी करण्याच्यासाठी गेला. वर्षभर मोदी सरकारने त्यांच्याकडं झुंकूनसुद्धा बघितलेलं आहे. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर हेच या सरकारचं लक्षण आहे. आणि ते या पद्धतीनं कारभार चालत असेल तर आपल्याला विचार करावा लागेल. आणि ती विचार करण्याची संधी उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आली. आज तालुक्याचे प्रश्न या ठिकाणी बापूंनी मांडले, आणखीन काही सरकारने मांडले. 2 तालुक्यामध्ये इरिगेशन वाढलं, आणखीन काही गोष्टी करण्याची गरज आहे. उद्योगधंदे वाढवायची गरज आहे आणि ते करायचं असेल तर अधिक लक्ष द्यायला हवं. 2 तालुक्यामध्ये आत्ताच एकतर बापूंनी सांगितलं की शैक्षणिक सुविधा पाहिजे. शैक्षणिक सुविधाच्या बाबतीत माझं लक्ष असतं. मी नाव घेऊ इच्छित नाही, पण 2च्या काही नेत्यांना काही वर्षापासून मी सतत सांगत होतो, एक 10-15 एकर जमीन मला या तालुक्यात द्या आणि मी तुम्हाला बारामतीला शैक्षणिक संकुल उभे राहिले ते कसे इथं उभे राहत नाही ते मी बघतो. ती माझी तयारी. आज इथल्या मुलांना तिकडे जावं लागतं. आज इथल्या मुलांना बारामतीला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं. त्यांची सुविधा इथं व्हावी ही जर अपेक्षा तुम्ही केली तर त्यामध्ये काही गैरवाजव नाही. त्याच्यात लक्ष राहणं शक्य. आणखी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी करता येतील.
आज या तालुक्याला विकासाच्या रस्त्यावर गतीनं नेण्याची आवश्यकता आहे. इथं मी राजकारण आणणार नाही. राहुल कुल आमदार असतील, कुणी माजी आमदार असतील, कुणी खासदार असतील, या सगळ्यांना इथे विकासाच्यासाठी सहकार्याने साथ देण्याची भूमिका ही माझ्या सरकारची राहील. आणि त्याचं कारण असं आहे की राजकारण एक गोष्ट आहे आणि लोकांचा विकास ही दुसरी गोष्ट आहे. लोकांचं भलं करायचं असेल तर विकासापासून दूर जाऊन चालणार नाही आणि त्या कामाला तिथं राजकारण आणायचं नाही, ही भूमिका मी सातत्याने घेतलेली. तुम्हाला लोकांना माहीत असेल किंवा नसेल, मी अनेक शैक्षणिक संस्था चालवतो. सातारची रयत शिक्षण संस्था, त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. त्या संस्थेमध्ये आज 300 शाखा आहेत, 300. आणि त्या संस्थेमध्ये 70 कॉलेजेस आहेत. आम्ही एक विद्यापीठसुद्धा काढतो आणि जवळपास 3.5 लाख विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही रयतच्या मार्फत शिक्षण देतो. आज अशाच प्रकारची संस्था मुंबईत मी काढली. तिचं क्षेत्र कोकणामध्ये आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या शाखा त्या ठिकाणी काम करतात. अशी संस्था बारामतीला काढली. आज त्या संस्थेमध्ये 35,000 विद्यार्थी शिकतात. कुठली देणगी घेत नाही किंवा वशिला त्या ठिकाणी चालत नाही. अशा अनेक संस्था आज आम्ही लोक चालवतो आणि त्याचे लाभ ठिकठिकाणी राज्याच्या लोकांना होऊ शकतो. हे जर इतरत्र होऊ शकतो तर माझ्या शेजारच्या दौऱ्या का द्यायचा नाही, हा विषय तुम्ही या ठिकाणी मांडला तर त्याचं उत्तर हे आम्ही कृतीने करून देऊ शकतो. एवढंच या निमित्तानं आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो. आणि ते बरेच तास तुम्ही या ठिकाणी बसलात, अधिक वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही. लोकसभेची निवडणूक आली, सुप्रिया 3दा तुम्ही निवडून दिल्या. मला आनंद आणि अभिमान एका गोष्टीचा आहे की तुमचा खासदार आज तुमचा खासदार देशाच्या एकंदर जे संसदेमध्ये खासदार आहेत त्या खासदारामध्ये पहिल्या 2 नंबरमध्ये तुमच्या खासदाराचं नाव त्या ठिकाणी निघतं. पार्लमेंटमध्ये 92% 93% उपस्थिती तुमच्या खासदाराचं नाव त्या ठिकाणी निघतं. आणि सातत्यानं लोकांचे प्रश्न मांडणं, काही लोक म्हणतात की जाऊन भाषणं करून काय उपयोग आहे. लोकसभा कशासाठी असते? लोकसभा भागातल्या लोकांचं दुखणं ही मांडण्यासाठी असते. दुखणं मांडायचं असेल तर भाषण करावं लागतं आणि ती भाषणं करण्याची भूमिका जर कोणी चांगली करत असेल तर त्याचं समर्थन करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. आणि या पद्धतीनं सुप्रियाचं काम आज देशाच्या लोकसभेमध्ये आहे. युनोमध्ये सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. अनेक संस्थेमध्ये काम करण्याची संधी आज त्यांना त्या ठिकाणी मिळते. हे काम करणारं व्यक्तिमत्व तुम्हा सगळ्यांच्याकडं पुन्हा एकदा अधिक काम करण्याच्यासाठी संधी मागते आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती हीच आहे की आपण त्यांची जी तुतारी घेतलेल्या माणसाची जी खूण आहे त्यासमोर तुम्ही आपलं वचन द्यावा आणि एक कर्तृत्वान जागृत सभासद म्हणून तुम्हा सगळ्यांचा नावलौकिक वाढवण्याची संधी सुप्रियाला पुन्हा एकदा द्या हीच विनंती करतो. आणि मी आज या ठिकाणी अधिक न बोलता पण मला एकच गोष्ट आहे की इथं आल्याच्या नंतर आमचे जुने सहकारी वसंतराव जोरगे पाटील दुर्दैवाने ते हयात नाहीत, त्यांची आठवण मला झाली. अनेक लोकांची नावं घेता येतील, अनेकांनी माझ्यावर काम केलं. आता मला स्वतःला महाराष्ट्राच्या विधानसभेत, महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये जाऊन 56 वर्ष झाली. आता खूप वर्ष लोकांच्यात काम केलेलं आहे. आता नव्या पिढीला संधी देणं, त्यांना प्रोत्साहित करणं आणि लोकांचे प्रश्न जे अतिशय अवघड आहेत ते सोडवण्याच्यासाठी अधिक लक्ष घालणं, एवढं एकच सूत्र आज मी माझ्या मनात ठेवलेलं आहे. आणि म्हणून नामदेव बापूंनी
पाहण्याचा प्रश्न सांगितला. इतर काही प्रश्न म्हणजे या निवडणुकीची प्रक्रिया संपवून द्या, आपण एकत्र बसू आणि त्याचा मार्ग काढू. आज सरकार असलं नाही, पण तरी मार्ग काढण्यासाठी जे जे काही करता येईल ते केलं जाईल एवढाच विश्वास आज मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.